एक काम कर, तू त्यांना विचार, तुझ्या त्या सोकॉल कुटुंब संस्थेमध्ये जा परत. तुम्ही तिकडं काय तुमच्या आईकडं माझ्या कागाळ्या का चहाड्या करायला येणार आहे? नाही, आम्हाला आमचे आई वडील आठवत नाहीयेत ना. बरोबर आहे, तुम्ही असंच बोलणार आता कुटुंब प्रधान. जा ना, त्यांना विचार. लोक पायावर धोंडा मारून घेतात, मी तर धोंड्यावर पाय ठेवला आणि त्याच्यावर आणखीन एक धोंडा मारून घेतला. जा, वडिलांना विचार, करू का या आंधळ्याशी लग्न? जा. त्याला पाण्यात पाहिलं ना तर पाणी गढूळ होईल. काय पीर पीर लावलीस का तू? भरतनाट्यम भरतनाट्यम. सुदर्शन, काय रे, आज एकदम मस्त मूड मध्ये दिसतोयस. हा, खूप खुश दिसतोयस तू ना. असाच राहत जा, खूप छान वाटतो बघ. बरं, काही विशेष? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही सुद्धा. तुला सांगणारच होतो, पण 2-4 दिवसात कन्फर्मेशन आलं असतं की सांगणार होतो. काय ना ताई, माझं नशीबच असं आहे. कन्फर्म होण्याच्या अगोदरच गोष्टी सांगितल्या की त्याला नाट लागते, आणि मग कन्फर्म होणारी गोष्ट सुद्धा कन्फर्म होते. कसं आहे ना, आपण एखाद्याला सांगायचं की मी एक फक्कड चहा बनवतो तुमच्यासाठी, आणि दूध तापायला जायचं आणि दूध नासायचं. तसं आहे काहीतरी माझ्या नशिबाचं. अरे, असं प्रत्येक वेळेस नाही होत. तसं मला कळलंय तुझं खुशीचं कारण. काय? प्रतिभा. काय रे, असं एकदम चिडायला काय झालं? तिचं तिचे अंतरंग न जाणता मी माझे रंग दाखवले ना तिला. तिच्या मनात काय आहे हे न जाणता मी सरळ तिला लग्नाची मागणी घातली. आई, जाऊ दे ना, आता तिचं नाव नको काढूस. सुदर्शन, अरे ती बिचारी. सांगितलं ना, तो विषय आता अजिबात नको. नाही, माझा तिच्यावर अजिबात राग नाही, पण तो विषय आत्ता नको. बरं सांग, काय एवढा खुशीत होतास? तुला मी सांगितलं नव्हतं का, त्या दिवशी त्या प्रेमी युगुलाला चुकून माझा धक्का लागला आणि मग मारामारी ते सगळं. अरे हो, मग त्याचं काय? हा, त्याच तेव्हा नाही का मी तुला बोललो होतो, एका माणसाने मदत सुद्धा केली मला. हो, आणि त्यावेळेस जेव्हा त्याला खात्री पटली की मी खरंच आंधळा आहे, तेव्हा त्यांनी माझी विचारपूस केली. कुठे राहतो, नाव काय, सगळं विचारपूस करून निघून गेला. मला वाटलं ते तेवढ्यावरच संपलं, पण नाही. अरे पण यात तुला आनंद होण्यासारखं काय घडलं? नाही म्हणजे एवढा खुश का झालास तू? सांगतो. मी नेहमीप्रमाणे सकाळी वॉकला गेलो, तर तिकडे एकदम पटकन कोणीतरी हात पकडला आणि मला विचारलं, ओळखलत का? त्यांच्याकडे वळलो, त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणाले, सॉरी, अहो तुम्ही आंधळे आहात ना, तुम्ही कसे ओळखणार? म्हटलं, एक्सक्यूज मी,
मी आंधळ असलो तरी माणसांना त्यांच्या सुगंधावरनं आणि स्पर्शावरनं ओळखू शकतो बरं का. तुम्ही प्रभात ना, तसा तसा तो माणूस उडालाच ग, उडालाच. अगं हवेत नाही ग, असं म्हणतात उडाला. हो हो कळलं मला. पुढे बोल. आश्चर्यच वाटलं त्याला, एकदम आश्चर्य. म्हणाला, अहो 2-3 मिनिटासाठी त्या दिवशी आपण भेटलो, माझं नाव सुद्धा तुम्हाला मी ओझरतं सांगितलं, आणि इतक्या दिवसानंतर मी फक्त हात पकडला तर तुम्ही धाड धाड सगळी ओळख सांगितलीत मला. म्हणाला, अगदी अनबिलिव्हेबल आहे, अनबिलिव्हेबल. म्हटलं, त्यात अनबिलिव्हेबल असण्यासारखं काय हो. तर म्हणतो कसा ताई, काय कधी कधी जुनी ओळख असलेली माणसं जेव्हा समोर येतात ना, तेव्हा ओळख दाखवेनाशी होत. तेव्हा मी त्याला म्हटलं, त्या क्षणी ती माणसं ओळख दाखवत नाही. तेव्हा जुनी ओळख असूनही ओळख नसल्यासारखीच दाखवतात. आणि हे सगळं ना डोळस माणसांच्याच जगात घडतं, आमच्या सारख्यांच्या नाही. काय खरंय की नाही. तर म्हणाला, खरंय, अगदी खरंय. आणि मग पुढे काय झालं? हो हो हो, सांगतो सांगतो सांग, मुद्द्यावरच येतोय. तर त्या माणसाने मला एक ऑफर दिली. ऑफर? कसली ऑफर? नोकरीची. नोकरीचे? हम्म. अरे पण तो कोण माणूस, कुठला? हो हो हो, त्याचं नाव मिस्टर प्रभात आहे. तो एक NGO फर्म चालवतो. अपंग व्यंग असलेल्या माणसांसाठी खूप कार्य करते त्याची. चांगलं काम करतायत रे. हम्म. पण तुला कसलं काम देणार आहे? संगीत शिकवण्याचं. माझा आवडीचा विषय. हो. ताई म्हणतात ना, वाईटात ना चांगलंच होत, ते हे असतं. काय ग प्रतिभा, अशी उदास का बसलीस? हं? कसला विचार करतेस एवढा? काही नाही, सगळं चांगलं घडत असताना काहीतरी नेमकं होतं आणि वाईटाची चाहूल लागते. अरेच्या, पण असं घडलंय तरी काय की तुला वाईटाची चाहूल लागते? बाबा, तुमचं आणि आईंचं बोलणं मी ऐकलंय. आईंचा तो भाऊ विलास येतोय ना. हो. बाबा, तुम्हाला माहितीये तो कसा आहे ते, त्याची नजर कशी आहे ते सुद्धा तुम्हाला माहितीये. ठीक आहे ना, पण म्हणून वाईटच काहीतरी घडेल असं का गृहीत धरतेस तू? आणि तुला त्याला घाबरायची काहीही गरज नाही. प्रतिभा, तू उगाचच काही काही गोष्टींचा जास्त विचार करतेस असं वाटायला लागलंय मला. विलासचा आणि तुझा काहीही संबंध नाही, आणि त्याला कसं हँडल करायचं हे पाहायला मी समर्थ आहे. पण तरी एक गोष्ट मला कळत नाही बाबा, तुम्ही कशासाठी त्याला इतकं पोसताय? हे म्हणजे एखाद्या सापाला दूध पाजून घरात पोसण्यासारखं आहे. काय बे, काही गोष्टी अशा असतात ज्या अंगाला लावून घ्यायच्या नाही ठरवलं तरी सुद्धा जबाबदारी टाळता येत नाही. अगं जीवनच आहे,
तुला असले अनुभव अजून आलेले नाही. आणि देव करो या पुढच्या आयुष्यातही ते न येऊ. बाबा, मला तुमच्या पूर्वायुष्यात कधीच डोकवायचं नाही आणि मी कधी डोकावणारही नाही. तुमचं प्रेम मला मिळतंय ना, त्यातच मी समाधान आहे. आणि तीच माझी शक्ती आहे. तुम्ही मला अंतर न देता आशू अंजूला इतक्या दूर ठेवलंय, त्यातच मला कळतंय की तुमचा खरंच माझ्यावर किती जीव आहे. खरंय बाळा, तू तर माझा प्राण आहे. तुझ्या आईला मी वचन दिलं होतं की प्रतिभाला मी कधीही अंतर देणार नाही. आणि ते प्रॉमिस तर मी मोडू शकत नाही ना. पण माझ्या या बेटूला मला कधीतरी सोडून जावंच लागेल ना. का? म्हणजे लग्न झाल्यावर तुला सासरी जायचं नाही का घरदावही करून घ्यायचंय? बाबा, तुम्ही पण ना. प्रतिभा, मुलगी मोठी झाली ना की बापापेक्षा जास्ती काळजी आईला असते. वय वाढण्याच्या आधी मुलीचं लग्न लावून टाकायचं. पण मी हा विचार कधी केलाच नाही. आज तुझी आई असती तर मी अगदी निर्धास्त झालो असतो. पण आता तुझ्या लग्नाची सगळी जबाबदारी मलाच घ्यावी लागणार. कारण प्रेमा काही या भानगडीत पडणार नाही. बाबा, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल माझं लग्न. आणि तसंही म्हणतात ना, लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात. त्यामुळे जेव्हा व्हायचंय तेव्हा होईल माझं लग्न. का ग, असं का बोलतेस? कोणी बघून ठेवलंय वाटतं. तसं असेल तर सांगू टाका सगळं. हा, म्हणजे माझी काळजी मिटली. पण प्रतिभा, जो काही निर्णय घ्यायचा असेल तो पूर्ण विचार करून घ्या. नाही, तसं काहीच नाही आहे बाबा. पण 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 तसं काहीतरी आहे, हो ना? आहो आहो, काय ग? आईचा बंब, आगीचा बंब ठणाणा करायला लागलाय. काय झालं बघून येतो. काय सांगू बाबांना? एक मुलगा माझ्या प्रेमात पडलाय आणि तो सुद्धा अंध. एवढा विश्वास आहे बाबांचा माझ्यावर. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पूर्ण विचारांती घ्यायला हवा. पण काय घेऊ निर्णय? काय सांगू सुदर्शनला? सॉरी प्रतिभा, रागाच्या भरात मी तुला निघून जा असं सांगितलं. खरं सांगू तर मला तुझं तोंडही पाहायचं नव्हतं. खरंच सांगतो. पण म्हणजे तू 2 दिवस घरी येत होती पण मी टाळत होतो तुला भेटणं. सगळं विसरून तू आज इथे उभी आहेस. काय ना प्रतिभा, माझ्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडल्यात की त्या विसरायचं म्हटलं तरी मला विसरता येत नाहीत.
लहानपणी मी एकटाच खेळायचो, एकटाच असायचो. ताई होती बरोबर, पण शेवटी ती ताईच. अस्पृश्य नसून सुद्धा अस्पृश्यासारखी वागणूक नाही आली आजपर्यंत. त्या आगीच्या झळा चटके देणाऱ्या होत्या. मग मनाच्या विरुद्ध काही झालं ना की बंड करून उठायचं. मनाविरुद्ध काही झालं ना की मन बंड करून उठायचं. आणि त्या दिवशी सुद्धा तसंच झालं. सैरबाई झालो आणि त्या रागाच्या भरात मी तुला खरं तर सुदर्शन, मीच तुमची माफी मागायला हवी आहे. माझ्यामुळे तुम्ही खूप दुखावला गेलात त्या दिवशी. पण मी तरी काय करू? माझ्यावर सुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत, काही बंधनं आहेत, ती मला पाळावी लागणारच ना. त्याच्यापासून कधी कोणाची सुटका झाली आहे का? काय वाटतं यावर तुम्हाला? अजूनही तुझ्या मनात माझ्याबद्दल आपलेपण आहे. मी असं काय बोलताय सुदर्शन? तसं जर नसतं तर आज मी तुम्हाला इथे भेटायला आले असते का? तुम्हाला भेटायला आली त्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण आल्यापासून मी तुला बघतोय. तुझ्यावरून तुम्ही, तुमचं असं मला संबोधतेस का? नाही म्हणजे एकदम तू तुझ्यावरनं तुम्ही तुमच्यावर, याचा अर्थ काय काढायचा आम्ही? हा, तुम्ही पण ना. सॉरी सुदर्शन, तू पण ना. सॉरी, तू पण ना. चला, आमच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे. बरं, माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? कुठली? गुड न्यूज अशी आहे की एका NGO फर्म मध्ये मला अपंगांना संगीताचं ज्ञान देण्यासाठी अपॉइंट करण्यात आलेलं आहे. खरंच? ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. क्या बात आहे. मग आता आम्हाला तुझ्याकडनं स्पेशल पार्टी हवी आहे. पार्टी? अहो देऊ की, नक्की देऊ. पण मॅडम काय आहे, कामाला अजून सुरुवात व्हायची. नाही, आमच्या आयुष्यामध्ये तुमच्यासाठी याव करू, तुमच्यासाठी त्याव करू, तुम्हाला नक्की हे मिळवून देऊ असं म्हणणारे भरपूर येतात. पण ज्या दिवशी कामाला सुरुवात होते ना, त्याच दिवशी तुमच्या नोकरीवर शिक्कामोर्तब होतो. बरोबर आहे की नाही? खरंय. खरंच खूप लकी आहेस तू. खरंच प्रतिभा, मी लकी आहे. लक म्हणजे बघ ना, त्या दिवशी माझी काही चूक नसताना ती मारामारी झाली आणि एक मनुष्य मिस्टर प्रभात
त्यांनी मला त्या मारामारीतनं सोडवलं. आणि त्याच मिस्टर प्रभातनी मला नोकरीची ऑफर दिली, ती सुद्धा समोरून. प्रतिभा, काय गंमत असते ना, वाईटातनं कधी कधी चांगलं घडतं म्हणतात ना, ते हे असं. आता चांगलं काय घडणार आहे ते तरी कळू दे मला. आता हे बघा, माझा भाऊ विलास सतत आईच्या मार्फत बाबांकडनं पैसे उकळत असतो. अगं आमच्या अक्काने आमच्या भावजीला असं काही मोठीत ठेवलंय ना. पण माझे बाबा मात्र अगदी न चिडता आईच्या, तिच्या भावाच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत असतात. तोंडाला येईल ते बोलतात, अगदी. म्हणून त्याची बदनामी होते. माझ्या अक्काबद्दल असं उलट सुलट बोललेलं मला अजिबात खपणार नाही, सांगून ठेवतो.